संपलं माझं कीर्तन. त्याचं नाव इंद्रजित. इंद्रजित सभेमध्ये उभा राहिला, सांगितलं बाबा अरे तुमच्या माझ्यासारखा बलाढ्य वीर असताना या देहाला इंद्रजित म्हणतात, या देहाला मेघनाथ म्हणतात. त्याला दोन नाव काय म्हणा, रामायणामध्ये गोड चिंतन आहे का, जन्माला मेघासारखी गर्जना केली म्हणून तो मेघनाथ, आणि इंद्रदेवाला जिंकलं म्हणून तो इंद्रजित. ऐका ऐका, इंद्रजित म्हणला बाबा आज मी रणभूमीवर जाणार, एक शत्रूचा निपात करीन, नाही तर तुम्हाला परत तोंड दाखवणार नाही. इंद्रजिताने प्रतिज्ञा केली. राजा रावाने त्याचा सत्कार केला. आता इंद्रजित रणभूमीवर जाणार. पण हरिनाम गरजता देवीचं नामस्मरण केलं, देवाचं नामस्मरण केलं तर फायदा काय सांगायचंय. कारण कोणती गोष्ट फायद्याशिवाय माणूस कळत नाही. मग कीर्तन असण्याचं काय असतं, नोकरी असण्याचं काही असो, जाऊ देव मी सांगत असतो एखादा वेळा असू द्या, वेळा त्याला म्हणतात ना उद्या आपल्या त्या कामाला येतो का, उद्या तुला कामाला येतो का, तो म्हणत असतो महाराज कामाला येतो पण किती देतात. फायदा 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 कोणाला करतो, पण फायद्यासाठी सर्व लोक करतात ना. तसं असणार हरिनाम घेतल्यानंतर तुमचा आमचा फायदाच आहे. काय फायदा आहे इंग्रजीचा दृष्टांत समोर सिद्धांत सांगायचा मला. काय फायदा आहे, इंग्रजी रणभूमीवर जाणार तितक्या वेळामध्ये आपली पत्नी सुलोचनेच्या महालामध्ये तो इंग्रजी जातोय, आणि आपल्या मालक रणभूमीवर जाणार आहे हे असणार. सुलोचनेला कळाल्याबरोबर आपल्या मालकाला असणार तो ओवाळण्याकरता ती सुलोचना इंग्रजीची पत्नी आरती घेऊन येते. येत असताना पाय धुते, गंध लावला, आरती ओवाळणार तितक्या वेळामध्ये ती आरती विजली. आणि विजल्यानंतर सुलोचनेने आपल्या मालकाचे पाय धरले. मालक मालक आपसुकून झालाय, तुम्ही रणभूमीवर जाऊ नका, रणभूमीवर जाऊ नका. पण माणसाच्या काळाचा क्षय व्हायचा असेल तर मनुष्य कुणाचंच ऐकून घेत नाही. एक भाग त्या पांडव ग्रंथात एक ओवी आलेली महाराज, हो हरवणी कांता केली उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी. माणसाच्या काळाचा क्षय व्हायचा असेल तर माणसाला विपरीत बुद्धी सुचल्याशिवाय राहत नाही. म्हणून असणार इंग्रजीने ऐकलं नाही आणि इंग्रजी हो रणभूमीवर गेला. ऐका ना ऐका ना, रणभूमीवर गेला. लक्ष्मणाचा इंग्रजीचं घोडंबर युद्ध सुरू झालं. पण आपला मालक सुखरूप घरी परत यावं, आपला मालक विजय घेऊन परत यावं असं त्या सुलोचनेच्या मनामध्ये भावना होती. आणि जर आपला मालक सुखरूप घरी येत असेल तर एकच कारण येणार, फक्त त्या देवाचं भजन करणं, त्या देवीचं भजन करणं. आणि भजन करा देवाचं, तुम्हाला असणार कशाच प्रकारचं संकट होणार नाही. म्हणून आपला मालक पर्यंत येण्याकरता त्या सुलोचनेने माझ्या प्रभू रामचंद्राचं सुंदर प्रकारचं भजन सुरू केलं. दोन मिनिटं सर्वांना हात वर करा आणि आपल्या 2 मिनिटं भजन करायचं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम राम जय राम, श्रीराम राम जय 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 जय राम, सुंदर प्रकारचं भजन सुरू केलं. तिकडे इंग्रजाचं लक्ष्मणाचं युद्ध सुरू झालं लागला. आणि त्या नामाचा प्रकार आणि नामाची ताकद त्या इंग्रजाच्या भोवताली केलेलं सुलोचनेने भजन तर असणारे चक्र भेटे मारू लागले. चक्र फिरू लागलं, काही केलं नाही. इंग्रजांनी जर बाण मारला तर रामाचे 4 जण वानर मारायचे, बरेच सैन्य मारायचं. पण लक्ष्मणाने बाण मारला, इंद्रजिताच्या जवळ बाणही जात नाही, इंद्रजित त्याला बाण स्पर्श करत नाही. हे माझ्या बजरंगबली हनुमंताच्या लक्षात आलं. बुद्धिमत्ता वरिष्ठ, अरे माझ्या लक्ष्मणाचा बाण निष्फळ होईल, इंद्रजित त्याला बाण स्पर्श करत नाही. काय करायचं विभीषण जी महाराज बोला.